आपण सकाळी उठतो, रात्री झोपतो आणि दिवसभरात ज्या ज्या गोष्टी वापरतो त्यामागे एक अदृश्य जग काम करत असतं. ते म्हणजे कंपन्यांचं जग. पण कधी विचार केलाय की एक साधी कल्पना कागदावरून प्रत्यक्षात कशी येते, कायद्याच्या नजरेत तिला एक स्वतंत्र ओळख कशी मिळते आणि बघता बघता ती जगभरात एवढी मोठी कशी होते? चला, आज या सगळ्या प्रवासाला जवळून समजून घेऊया. आज आपण काय काय जाणून घेणार आहोत त्याचीही एक छोटीशी झलक. सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून, म्हणजे कंपनीला कायदेशीर ओळख कशी मिळते. मग आपण बघूया या कंपन्या मोठ्या होऊन जगभरात कशा पसरतात, त्यांचे फायदे तोटे काय आहेत. आणि हो, फक्त खाजगी कंपन्याच असतात का? नाही, त्यापलीकडेही काही आहे. आणि शेवटी या कंपन्यांची मालकी जिथे विकली आणि विकत घेतली जाते त्या शेअर बाजाराची दुनिया आपण समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात मूलभूत संकल्पनेपासून. कंपनी म्हणजे फक्त काही लोकांचा समूह नाही. कायद्याच्या जगात तिला एक वेगळं, स्वतंत्र अस्तित्व मिळतं. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने ती एक व्यक्तीच असते. आज आपण ज्या मोठमोठ्या कंपन्या बघतो ना, त्या सगळ्यांचा पाया एकाच कल्पनेवर उभा आहे. आणि ती कल्पना म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनी. पण हे आहे तरी काय? याचा नेमका अर्थ काय होतो? याची एक खूप सोपी व्याख्या अर्थतज्ञ हेनी यांनी केली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर काही लोक स्वतःच्या इच्छेने एकत्र येतात, आपलं भांडवल म्हणजे पैसा एकत्र करतात आणि हे भांडवल छोट्या छोट्या भागांमध्ये विभागलं जातं, ज्याला आपण शेअर्स म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शेअर्स कुणालाही विकता किंवा कुणाकडूनही विकत घेता येतात. पण ही कल्पना इतकी प्रभावी का आहे? याची काही कारणं आहेत. पहिलं म्हणजे कंपनीला स्वतःची कायदेशीर ओळख मिळते. म्हणजे ती स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी घेऊ शकते, करार करू शकते. दुसरं म्हणजे तिचं अस्तित्व कायम असतं. मालक बदलले तरी कंपनी चालूच राहते. मालकी शेअर्सच्या रूपात विभागलेली असल्यामुळे कोणीही त्यात गुंतवणूक करू शकतं. आणि या सगळ्या कारभाराला एक शिस्त लागावी म्हणून भारतात 1956चा कंपनी कायदा आहे. ओके, तर आता ही झाली स्थानिक कंपनीची गोष्ट. पण जेव्हा हीच कंपनी आपल्या देशाची बॉर्डर ओलांडते आणि जगभर पसरते तेव्हा तिचं रूपच पालटतं. आणि मग जन्म होतो एका ग्लोबल जायंटचा, म्हणजेच एका बहुराष्ट्रीय कंपनीचा, जिला आपण MNC म्हणतो. ह्या MNCs काही आज आलेल्या नाहीत. त्यांची सुरुवात झाली होती 1860च्या दशकात. पण खरी लाट आली ती दुसऱ्या महायुद्धानंतर. आधी अमेरिकन कंपन्यांनी जगभर धडक मारली, मग युरोप आणि जपानने पण तोच रस्ता पकडला. आणि आज तर चित्रच वेगळं आहे. भारत, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांमधून सुद्धा मोठमोठ्या ग्लोबल कंपन्या तयार होत आहेत. तर मग MNC म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर अशी कंपनी जिचं हेड ऑफिस एका देशात असतं, पण तिचा कारभार, तिचं प्रोडक्शन हे जगातल्या अनेक देशांमध्ये पसरलेलं असतं. तिचा मेंदू एका देशात, पण हातपाय सगळीकडे. हीच गोष्ट तिला प्रचंड ताकदवान बनवते. आता बघा ना, जपानची सोनी, अमेरिकेची कोका कोला, कोरियाची सॅमसंग, ही नावं आता फक्त त्या देशांची राहिली आहेत का? नाही, ती आता आपल्या आयुष्याचा एक भाग बनली आहेत. आणि हो, यात एक अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या टाटा आणि इन्फोसिस सारख्या भारतीय कंपन्यांनी सुद्धा या ग्लोबल रेसमध्ये स्वतःचं नाव कमावलं आहे. पण ह्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांचा प्रभाव नेहमीच चांगला असतो असं म्हणता येईल का? की त्यांच्या येण्याने आपल्याला काहीतरी किंमत पण चुकवावी लागते? हा मुद्दा आहे ना, एका दुधारी तलवारीसारखा आहे, दोन्ही बाजूने धारदार. म्हणूनच हा प्रश्न पडतो की या ग्लोबल कंपन्या या खरंच विकासाला मदत करतात की यांच्यामुळे काही नवीनच प्रॉब्लेम्स तयार होतात? बरं, आपण आधी फायद्यांबद्दल बोलूया. चित्र एकदम भारी दिसतं. ज्या देशाची कंपनी आहे त्याला तर नफा आणि कच्चा माल मिळतोच. पण ज्या देशात ही कंपनी जाते तिथे काय होतं? तिथे पैसे येतात, नवीन टेक्नॉलॉजी येते, लोकांना नोकऱ्या मिळतात आणि निर्यातीलाही मदत होते. म्हणजे कागदावर बघितलं तर दोन्ही देशांसाठी फायद्याचा सौदा वाटतो, नाही का? पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असतेच. आणि ही बाजू जरा गंभीर आहे. या मोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेत आपले स्थानिक छोटे उद्योग अनेकदा टिकू शकत नाहीत. देशातल्या नैसर्गिक संसाधनांचा खूप जास्त वापर केला जातो. आणि इतकंच नाही तर कधीकधी कर चुकवल्याचे किंवा स्थानिक राजकारणात ढवळाढवळ केल्याचे गंभीर आरोपही या कंपन्यांवर होतात. आतापर्यंत आपण ज्या कंपन्यांबद्दल बोललो त्या सगळ्या नफेसाठी काम करतात. पण देशाची अर्थव्यवस्था फक्त या प्रायव्हेट कंपन्यांवरच चालते का? नाही. यात सरकारी
आणि सार्वजनिक उपक्रमांची सुद्धा खूप मोठी आणि महत्वाची भूमिका असते. यामध्ये मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे असे उद्योग जे पूर्णपणे सरकारच्या मालकीचे असतात, जसं की जहाज बांधणी किंवा खाणकाम. आणि दुसरे म्हणजे लोकोपयोगी संस्था. यांचा उद्देश नफा कमावणं नसतो, तर लोकांना रेल्वे, पाणी, वीज यांसारख्या महत्त्वाच्या सेवा पुरवणं हा असतो. आणि या दोघांच्या मध्ये अजून एक प्रकार येतो, तो म्हणजे सार्वजनिक उपक्रम. इथे सरकार आणि सामान्य जनता दोघांची भागीदारी असते. गुजरात फर्टिलायझर्स किंवा कोचिन रिफायनरीज ही त्याची काही उत्तम उदाहरणं आहेत, जिथे सरकार आणि लोकांचा सहभाग एकत्र येतो. बरं, मग ही खाजगी कंपनी असो किंवा सार्वजनिक, यांच्या मालकीचे जे छोटे छोटे हिस्से असतात म्हणजे शेअर्स, त्यांची खरेदी विक्री कुठे होते? तर ती होते एका खास बाजारात, ज्याला आपण शेअर बाजार किंवा स्टॉक मार्केट म्हणतो. शेअर म्हणजे काय, तर कंपनीच्या एकूण भांडवलाचा एक अगदी छोटासा भाग. जेव्हा आपण शेअर विकत घेतो तेव्हा आपण त्या कंपनीचे तेवढ्या भागापुरते मालक बनतो. याशिवाय कंपन्या डिबेंचर्स म्हणजे कर्जरोख्यांच्या माध्यमातून सुद्धा पैसे उभे करतात. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट माहीत आहे का? आशियातला सगळ्यात जुना शेअर बाजार आपल्या भारतात आहे. हो, 1875 साली मुंबईत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली होती. विचार करा, भारताच्या आर्थिक इतिहासातला किती महत्वाचा टप्पा आहे हा. आता जिथे अब्जावधी रुपयांची उलाढाल होते, तिथे सगळ्या गोष्टी नियमात बसवण्यासाठी एक कंट्रोलर लागतोच, नाही का? गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी भारतात हे काम सेबी करते, म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. हा बाजार व्यवस्थित आणि पारदर्शकपणे चालावा हे बघण्याचं काम सेबीचं आहे. तर मग एका छोट्याशा कल्पनेपासून सुरू होऊन जगभर पसरलेल्या कंपन्या आणि त्यांची मालकी ठरवणारा शेअर बाजार, हा सगळा प्रवास आपण पाहिला. पण हे सगळं बघितल्यावर एक प्रश्न मनात येतोच, की जेव्हा कंपन्या आणि पैसा यांच्यासाठी देशांच्या सीमा काहीच अर्थ ठेवत नाहीत, तेव्हा अशा जगात आपलं किंवा स्थानिक या शब्दाचा खरा अर्थ तरी काय उरतो?